अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक मन हिलावून टाकणारी घटना समोर आली आहे। इथं सासरच्या मंडळींनी एका विवाहित महिलेचा भयानक अंत केला आहे। कीर्ती धनवे असं हत्या झालेल्या 22 वर्षीय विवाहित महिलेचे नाव आहे। ती ठाण्याजवळील उल्हासनगर येथील रहिवाशी होती। 1.5 वर्षांपूर्वी तिने अहिल्यानगर जिल्ह्यातील वडगाव येथील रहिवाशी असणाऱ्या अनिकेत धनवे नावाच्या तरुणासोबत विवाह केला। दोघांच्या लग्नाला घरच्यांनी विरोध केला होता, तरीही दोघांनी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केलं। दोघांच्या प्रेम विवाहाला 1.5 वर्षही पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आरोपी अनिकेतचं कीर्तीवरील प्रेम कमी झालं। त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांशी मिळून कीर्तीला जाळून मारल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 1.5 वर्षांपूर्वी वडगाव येथील अनिकेत धनवे आणि उल्हासनगर येथील राहणारी कीर्ती धनवे यांचा प्रेम विवाह झाला होता। अनिकेत आणि कीर्ती यांच्या लग्नाच्या पूर्वीपासून जवळचे नातेसंबंध होते। प्रेम विवाह केल्यानंतर त्यांचे रीतसर लग्न लावून दिले। मात्र विवाहितेच्या सासरच्यांनी तिला मान्य केलं नव्हतं। तिला सासरच्यांकडून सातत्याने जाच सुरू होता। याच कारणातून सासरच्या लोकांनी कीर्तीला जाळून मारलं आहे। मंगळवारी दुपारी कीर्ती शेतातील छपरामध्ये स्वयंपाक करत होती। याच वेळी सासरच्यांनी तिला जाळून मारलं। या प्रकरणी नवरा अनिकेत अंकुश धनवे, सासू करुणा अंकुश धनवे, सासरे अंकुश होनाजी धनवे यांनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने जाळून हत्या केली असल्याची फिर्याद विवाहितेचे वडील संतोष विठ्ठल अंगरक यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। या घटनेचा पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहे।